हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज दिवस आहे बुधवारचा आणि सकाळीच एवढा जोरदार पाऊस सुरू होता. रात्रीपासूनच हा पाऊस सुरू होता, पण सकाळीही खूप जोरदार चालू झालेला. इथे बघा, मस्त प्लांट सर्व हिरवं हिरवं झालेले. मला हे दाखवायला खूप आवडतं यार, कॅमेऱ्यामध्ये खूप मस्त दिसत आहे. तुम्हालाही आवडत असतील नक्कीच. तर चला, आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. सकाळी माझं एक्सरसाइज, मेडिटेशन सर्व काही होऊन गेलं होतं. गरम पाणी आणि चहा घेऊन मी बसली होती मस्त देवपूजेला. देवपूजा माझी जशीही डन झाली. आज संकष्टी चतुर्थी होती आणि मी गणपतीचा मस्त अभिषेक करून अशा प्रकारे छान पूजा केली. गणपतीचं अथर्व शीर्ष म्हटलं आणि त्यानंतर गणपती स्तोत्र म्हटलं. अशा प्रकारचे थोडे थोडे जे तुम्हाला येत असतील ते श्लोक म्हणायचे, स्तोत्र म्हणायचे, काहीतरी म्हणायचं. अशा प्रकारे माझी देवपूजा झाली. जेव्हा आम्ही कृष्णाला स्कूलला सोडायला गेलो, गाडीचं थोडं काम आम्हाला करायचं होतं. पुन्हा जोरदार पाऊस आम्हाला लागला आणि त्या शॉपवर उभं असताना मी हे शूट घेतलं. तिथेच एवढं पाणी साचलेलं होतं की भयंकर. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो. बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिर पूर्ण खाली होतं. 2-4 लोकं होती फक्त, कारण पाऊस खूप चालू होता म्हणून कोणी आलेलं नव्हतं. घरी आल्यावर बघा, मी आखाड स्पेशल जे आहे तर ते इथे बनवत होती. ते म्हणजे खीर, पुरी, वांग्याची भाजी, त्यानंतर भरलेल्या मिरच्या आणि डाळ भात. आधी प्लॅन वेगळा होता, बटाट्याची भाजी बनवायची होती, पण सडनली मी तो कॅन्सल केला आणि मस्त इथे वांग्याची भाजी शेंगदाणे लावून छान प्रकारे केली. खूप मस्त लागत होती. इथे बघा, खीर डन झाली आहे. आधी मी कढईमध्ये दूध गरम व्हायला ठेवलं. त्यामध्ये साखर घातली, वेलची पूड घातली, त्यानंतर सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातले. आणि हो, भिजवलेले तांदूळ जे असतात तेही मी दळून घेतले आणि ती पेस्टही मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे माझी खीर डन झाली आहे. तुम्ही मिल्क पावडरही ॲड करू शकतात, मी ते स्किप केलं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला वांग्याची भाजी बनवायची होती. इथे मी कुकरमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं. त्यानंतर यामध्ये जिरं, तेजपत्ता ॲड केलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तर नंतर मी यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे सर्व प्रकारचे सुके मसाले. त्यानंतर मी यामध्ये रेड चिली फ्लेक्स ॲड केले. त्यानंतर यामध्ये लाल मिर्च पावडर घालायची, आपल्याला हळद पावडर घालायची आहे. त्यानंतर धन्यांचं पूड घालायचं आहे. तुमच्याकडे जे सुके मसाले असतील तुम्ही तेवढे सर्व ॲड करू शकतात. नंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. हे बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही ॲज इट इजही बनवू शकतात. कोणाकोणाला शेंगदाण्याचं कूट नाही आवडत म्हणून सांगते, पण जर शेंगदाण्याचं कूट ॲड केलं तर भाजीची चव अजूनच जास्त सुंदर बनते, म्हणून मग ॲड केलं तर बरंच होईल. त्यानंतर मी स्वच्छ धुतलेली आणि मिठाच्या पाण्यात भिजू घातलेली इथे मी वांगी ॲड केलेली आहेत. मिक्स करून घ्यायचं आणि बिलकुल थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं. पूर्ण अर्धा ग्लासही नाही घालायचं आणि पूर्ण ग्लासभरही नाही, थोडंसं पाणी ॲड करायचं. आणि त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि कोथिंबीर घालून कुकर लावून याच्यात 2 शिट्ट्या घ्यायच्या. वांग्याची भाजी आपली डन आहे. त्यानंतर बघा, इथे मी भरलेल्या मिरच्या बनवत होती. त्याआधी बघा, मी सांगते, हा जो बाऊल दिसतोय तुम्हाला यात तुम्ही आता ही शेवटची रेसिपी बघणार आहात, कारण याचं मुहूर्त निघालं आहे आणि याचे 2 भाग झालेले आहेत. कारण हा चुकून फुटला, माझ्याकडून फुटला की कृष्णाकडून काय माहीत नाही, पण सिंकमध्ये ठेवलेला असतानाच याला तडा गेला. चला, रेसिपीकडे वळूया. तर बघा, इथे मी बाऊलमध्ये छान बेसन पीठ ॲड केलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जे बाकीचं आवडत असेल तुम्ही ते ॲड करू शकतात. मी एवढंच घातलेलं आहे आणि मस्त आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. आता मिरच्यांना मधून आपण असे कट करून घेणार आहोत आणि त्यांच्यामध्ये आपण हे बेसन पीठ पूर्णपणे भरून घेणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिरचीला बाहेरून हे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक एक मिरच्या डन करायच्या. एवढ्या टेस्टी लागतात आणि खूप छान बनतात. मी लहानपणापासून ह्या मिरच्या खात येते, कारण आमच्या घरीही ह्या खूप बनायच्या आणि तिथूनच मला यांची आवड निर्माण झाली आणि मी आता इकडेही बनवते. कधीतरी वेळ असला तर याची व्यवस्थित डिटेलमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आज खरंच खूप धावपळ होती आणि नैवेद्यालाही खूप लेट होत होतं, म्हणून मग मी पटापट असंच बनवण्याच्या मागे होती.
तर हे बघा अशा प्रकारे सर्व मिरच्यांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे आणि एक चाळणी घेऊन त्यावर बघा अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर ह्या एक एक मिरच्या ठेवून द्यायच्या। तुम्हाला जर हे बेसन पिठाचं रेसिपी आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये जसं शेंगदाण्याचं कूट आहे तर त्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे सुके मसाले घालून, जिरं घालून, त्याच्यामध्ये थोडं तेल ॲड करून ते मिश्रण तुम्ही मिरचीमध्ये भरून मिरची अशी वाफवून तळू शकतात। तीही खूप छान लागते। चला आता इथे आपण डाळकडे वळूया। तर तुरी डाळ जी होती ती मी शिजवून घेतली होती, तिला मस्त मऊसूत शिजवली होती आणि इथे आता आपण फोडणीचं वरण बनवणार आहोत। त्यासाठी मी तेलामध्ये तेल, जिरं, लसूण, त्यानंतर टमॅटो, मिरची आणि हळद घालून मिक्स करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण डाळ ॲड करणार आहोत आणि मस्त वरतून मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि आपले मस्त इथं फोडणीची डाळ रेडी आहे। आमच्याकडे याला फोडणीचं वरण बोलतात। तर चला डाळही आपली बनवून इथं रेडी झालेली आहे। आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याला मस्त उकळ येईपर्यंत राहू द्यायचं। इकडं साईडला तोपर्यंत आपण मिरच्या चेक करून घेऊया की छान प्रकारे वाफवल्या की नाही। माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका, तुम्ही काहीतरी हातामध्ये घ्या चम्मच वगैरे आणि त्याच्याने चेक करून बघा। त्यानंतर बघा इथे मी मस्त पुऱ्या लाटून घेते छान आणि पटापट माझी कामं डन होत होती। आनंद खूप होतो जेव्हा लास्टला काम येतं ना की आता हे शेवटचं काम आहे आणि मग थोडा आराम करायचा, तेव्हा खूप आनंद होतो। आणि एवढा स्वयंपाक आपल्याकडे बऱ्याच दिवसांनी जमतो, आपण काही दररोज बनवत नाही, बऱ्याच दिवसांनी ही अशी गोष्ट जुळून येते तर ती आनंदाने करायला काही हरकत नसते। पण एक हेच असतं की थोडासा थकवा येतो फक्त, बाकी काही नाही। त्यानंतर बघा मी छान एक एक पुरी इथं अशी लाटून घेते आणि एवढी मस्त ही पुरी फुगत होती ना। जेव्हा आपली चपाती आणि पुरी अशा प्रकारे फुगते ना तेव्हा तो आनंद वेगळाच असतो। असं वाटतं की अजून भरपूर पुऱ्या आणि चपात्या लाटून काढाव्यात। आनंद म्हणजे कोणाकोणाला माझ्यासारखा असं चपाती फुगल्यावर किंवा पुरी फुगल्यावर आनंद होतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मला तर खूप आनंद होतो। बऱ्याचदा होतं ना की एखादीच चपाती म्हणा किंवा पराठा म्हणा काहीतरी असं नाही फुगत तेव्हा खूप नर्वस वाटतं की अरे यार का फुगत नसेल, काही चूक झाली का। पण जेव्हा अशा प्रकारे फुगून वरती येतं ना तेव्हा एवढं छान वाटतं। त्यानंतर बघा आपलं इथं ताट रेडी झालं होतं आखाड स्पेशल, ज्यामध्ये होतं खीर, पुरी, भात, डाळ, त्यानंतर वांग्याची भाजी आणि भरलेल्या मिरच्या। तर चला नेक्स्ट होतं ते म्हणजे आता रेसिपी डन झाली, शूट झालं, सर्व काही झालं, जेवणही झालं। आता ही भांडी कोण आवरणार, मलाच आवरावी लागणार, म्हणून मग आली किचनमध्ये पुन्हा आणि ही भांडी आवरायला सुरुवात केली। एवढी भांडी होती ना की कंबर दुखायला लागलं होतं शेवट तर। पण एवढी भांडी मी कधीच साचू देत नाही सिंकमध्ये, पण आज धावपळ असल्यामुळे मी जमाच करत जात होती आणि पटापट जेवण बनवत होती, त्यामुळे मला हा त्रास भोगावा लागला। परत मी आता बघा सिंक खाली करते आणि दुसऱ्या भांड्यांना जागा करते। तर अशा प्रकारची ही आजची धावपळ चाललेली होती। आखाड स्पेशलही करायचं होतं, त्यानंतर संकष्टी चतुर्थीही आली आज। हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार। तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही चाललो आता भाजी मंडळीत भाजी घेण्यासाठी। म्हणजे मार्केटमध्ये आतमध्ये नाही जाणार, बाहेरही भाजीवाले खूप बसलेले असतात, त्यांच्याकडून आणू, कारण मार्केटमध्ये खूप घाण झाली पावसामुळे आणि खूप चिखलही झाला आहे। तर आम्ही बाहेरूनच आणू सर्व भाजी आणि त्यानंतर आम्ही इकडे आमच्याकडे जंगल आहे मुरबाडचं, तर तिथेही जाणार आहोत। तिथे रांगेशीर बायका बसलेल्या असतात कंटोलीची भाजी विकण्यासाठी, ती भाजी मला आणायची आहे। तर तिकडूनच घेऊन येऊ आणि थोडंसं फिरूनही येऊ, कारण सकाळपासून खूप जास्त पाऊस चाललेला आहे आणि वातावरण खूप मस्त झालं आहे। आता ही बारीक पाऊस चालू आहे, रेनकोट घालून आम्ही चाललो आहे। जर पॉसिबल झालं शूट घ्यायचं नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि शूट घेईल तुमच्यासाठी, पण पाऊस जास्तच असला तर काही शूट नाही ना। तर चला निघूया पटकन। त्यानंतर आम्ही निघालो होतो मस्त मुरबाडच्या जंगलात जाण्यासाठी। तिथे बायका छान रस्त्यावर बसलेल्या असतात आणि जंगलातल्या जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या सगळ्या भाज्या त्या घेऊन येतात। तर आम्ही स्पेशली कंटोली घेण्यासाठी तिकडे चाललेलो होतो आणि प्लस कृष्णालाही थोडंसं फिरायचं होतं म्हणून गेलेलो। जसाही पाऊस बंद झाला आम्ही पटकन मोबाईल काढून तुमच्यासाठी अशा प्रकारचं शूट घेतलं आणि त्यानंतर बघा आम्ही इथे कंटोली घेण्यासाठी आलो होतो। संध्याकाळ खूप झालेली तर त्यांच्याकडे खूप कंटोली कमी उरलेली होती, तरी पण आम्ही घेतली। काय 60 रुपये पावशेर आम्हाला ती भेटली। आता उद्या याची रेसिपी होईल। चला त्यानंतर घरी आल्यावर बघा इथे अशा प्रकारचा डान्स चालू होता। जे लाटणं होतं पोळ्या लाटण्याचं ते घेऊन आला आणि बोलतो मम्मा मी नवीन डान्स शिकलोय तर मी तुला डान्स करून दाखवतो। आणि इथे बघा अशा प्रकारचा डान्स चाललेला। बोल हॅलो गाईज। हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? कसे तुम्ही? मजेत आहात ना? मजेत आहात? मजेतच राहा। अशी शिशू
गुड इव्हिनिंग. खुशीच्या. तर गाईज आता वाजतायत रात्रीचे 12 आणि सर्व कामं माझी डन झाली आहेत. डिनर बनवायचं नव्हता, सकाळचं भरपूर काही होतं, तर तेच आम्ही आता संपवलं आणि माझी भांडी वगैरे सर्व काही क्लीन करून मी आता एडिटिंग करण्यासाठी आली होती. मी म्हटलं चला हा ब्लॉग सकाळचा चालू आहे, तर ह्या ब्लॉगचा एंड आता करूया. तर पिल्ल्या आणि हे दोघं तिकडे गप्पा मारत बसले, स्कूलच्या पूर्ण स्टोऱ्या सांगतोय त्यांना. ते बोलतात तू एडिटिंग कर, तोपर्यंत मी सांभाळतो. तर मी आता पटकन एडिटिंग करते आणि मग त्याला झोपवते. त्याचा तसं तर टाईम 10 वाजेचा आहे झोपण्याचा, पण आज काय माहिती झोपतच नव्हता. मी त्याला खूप ट्राय केला आणि मग मलाही उशीर होत होता माझी कामं संपवायला. म्हणून मग मी म्हटलं चला आता मी जाते फायनली, तुम्ही त्याला झोपवा नाहीतर खेळवा, काहीतरी करा, मी येतेच तोपर्यंत. तर मला आता पटकन माझी एडिटिंग संपवावी लागेल आणि त्याला झोपवण्यासाठी जावं लागेल, कारण सकाळी परत स्कूल आहे. उद्या आहे गुरुवार, उद्याचं पण रुटीन धावपळीचंच आहे. सध्या खूप हा वीक तर धावपळीचंच जाणार आहे वाटतं, बघूया कसा जातो. तर चला, आखाड स्पेशल आज मी जेवण बनवलेलं होतं. आय होप की तुम्हाला खूप आवडलं असेल. आणि उद्या मी आखाड स्पेशल रेसिपीही शूट करणार आहे, जे जे आखाड महिन्यामध्ये बनवलं जातं. ट्राय करेल मी बनवण्याचा आणि तुमच्यासमोर घेऊन येईल. तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.